लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। दिवाळी अगोदरच होणार बोनस जमा, लगेच आजपासून होणार 15वा हप्ता वाटप। नमस्कार, आज तारीख आहे 11 ऑक्टोबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंत आली आहे सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी आली आहे मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आली आहे मोठी गुड न्यूज, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। आजपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे 15वा हप्ता। मग या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वांनाच 15वा हप्ता मिळणार आहे। तुम्ही केवायसी केलेली असेल तरी सुद्धा मिळणार, नसेल केलेली अजूनपर्यंत केवायसी तुमची पूर्ण झालेली नसेल, वेबसाईटवरती जे काही हाय ट्रॅफिक आहे, तांत्रिक अडचणीमुळे तुमची केवायसी झाली नसेल तरी सुद्धा काहीही अडचण नाही। सर्वांना हे पैसे मिळणार आहे। सर्वांना दिवाळी अगोदरच हा बोनस जमा होणार आहे। सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आता आजपासून लगेच सर्व महिलांच्या, सर्व लाडक्या ताईंच्या, सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज 15वा हप्ता लगेच वाटप होत आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ यांनी थेट आता आदेश दिलेले आहेत। सर्व आता बघा, लाडकी बहीण योजनेचं ऑफिशियली कन्फर्म केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही योजना आता व्यवस्थितपणे सुरू आहे। लवकरच महायुती सरकार लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयाचं गिफ्ट देणार आहे। आता सध्या 15व्या हप्त्याचं 1500 रुपयाचं गिफ्ट तुम्हाला लगेच वाटप होणार आहे। मेसेज पडण्यास आता सुरुवात होणार आहे। बघा, आजपासूनच हे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। दिवाळी अगोदरच हे पैसे, दिवाळी बोनस तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे। सर्व लाडक्या बहिणींची दिवाळीचा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे। जल्लोषामध्ये हा सण सर्व पात्र बहिणींचा आता साजरा होणार आहे। 15वा हप्ता थेट आदेश, ऑफिशियल अपडेट आलेले आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी थेट तारीख सांगितलेली आहे की कोणत्या तारखेला किती वाजता तुम्हाला 15वा हप्ता जमा होणार आहे। दिवाळी सणानिमित्त हे गिफ्ट जमा होणार आहे। बटन दाबला आहे, पैसे ट्रान्सफर केलेले आहे। आता काही कालावधीतच हे पैसे सर्व बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। मग तुम्ही बँक ऑफ बरोडाचं अकाउंट दिलेलं असू द्या किंवा HDFC बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेलं असू द्या, कोणत्याही बँकेचं अकाउंट तुमचं जोडलेलं असू द्या, सर्व बँकामध्ये आता 15वा हप्ता लगेच वाटप होत आहे। थेट वरून आदेश देण्यात आलेला आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी गुड न्यूज। लाडक्या बहिणींचा यावर्षीचा दिवाळीचा सण गोड होणार आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींना भाऊबीजचं गिफ्ट आता लगेच जमा होणार आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता सध्या आज सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 15वा हप्ता सर्व पात्र बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे आणि सप्टेंबर महिन्याचं 15व्या हप्त्याचं हे गिफ्ट सर्व पात्र बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये 10 दिवस अगोदरच जमा होत आहे। त्यामुळे यावर्षीचा दिवाळी सण सर्व लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये, जल्लोषामध्ये, एकदम दणक्यामध्ये साजरा होणार आहे। कारण की एकदम सणाच्या शुभ मुहूर्तावरती किंवा सणाच्या अगोदरच हे पैसे आल्यामुळे एक आर्थिक मदत, एक आर्थिक आधार महाराष्ट्र शासनामार्फत लाडक्या बहिणींना मिळालेला आहे। ज्या गरीब कुटुंबातील विशेषतः महिला आहेत त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। ठीक आहे, आता बघा, 10 दिवस अगोदरच हे गिफ्ट आता मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, बघा ही ऑफिशियल बातमी आहे। या ठिकाणी बघा, आजपासून सप्टेंबरचा हप्ता जमा होत आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे। तसेच लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी गोड होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी हे कन्फर्म केलेलं आहे। आता या ठिकाणी बघा, ऑफिशियली डेट आलेले आहे आणि सर्व गोष्टी या ठिकाणी फिक्स करण्यात आलेल्या आहे की कधी किती वाजता पैसे जमा होणार। संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर बघा, लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासूनच खरी सुरू होत आहे। कारण की आजपासूनच पैसे जमा होणार असल्यामुळे सर्व पात्र बहिणींमध्ये, सर्व पात्र महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे, निर्माण झालेलं आहे। आजपासूनच लाडक्या बहिणींची दिवाळी सुरू झालेली आहे। कारण की लाडक्या बहिणींना आजपासूनच 1500 रुपये जमा होणार आहेत, 1500 रुपये मिळणार आहेत। 100% 15वा हप्ता आता जमा होणार आहे। तुम्हाला तुम्हाला पुरावा दाखवणार आहे, प्रूफ दाखवणार आहे। कारण की ऑफिशियली हे कन्फर्म झालेलं आहे की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। तसेच लाडक्या बहिणींसाठी अजून एक गुड न्यूज आलेली आहे। eKYC संदर्भात अपडेट आलेले आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आनंदाची अपडेट, eKYC करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे, मुदतवाढ झाली आहे।
ठीक आहे, तर किती दिवसाची मुदतवाढ आहे? तर बघा सध्या वेबसाईटवरती खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहे. भरपूर लाडक्या बहिणींची अजूनपर्यंत KYC पूर्ण झालेली नाही, कारण की वेबसाईटवरती हाय ट्रॅफिक आहे, OTP एरर येत आहेत, भरपूर प्रकारचे एरर येत आहेत, हाय ट्रॅफिक एरर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी KYC त्यांना करता येत नाही. तर तुम्ही आता काळजी करू नका, 2 महिने आता मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे 2 महिन्याचा अवधी आहे आणि वेबसाईट परत एकदा सुरळीतपणे सुरू होणार आहे. त्यानंतर राहिलेल्या सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना KYC करता येणार आहे. हे आता या ठिकाणी ऑफिशियली कन्फर्म झालेलं आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात बऱ्याचशा बहिणींच्या मनामध्ये डाऊट होता की आम्ही KYC केलेलं नाही आहे किंवा आमची KYC अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे, तर आम्हाला सुद्धा सप्टेंबरचा हप्ता जमा होईल का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे यस. 100% तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना ऑफिशियल अपडेट. आता आजपासून सप्टेंबर महिन्याचा हप्ता सर्व बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. KYC केलेली असेल, बघा तुम्ही KYC केलेली असेल किंवा तुम्ही KYC केलेली नसेल तरीसुद्धा हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, 100% सर्व पात्र बहिणींना हा हप्ता मिळणार आहे. तुम्हाला जर पाठीमागचे जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले असतील तर 100% तुम्हाला आज उद्या सप्टेंबरचा हप्ता, सप्टेंबरचे पैसे मिळणार आहे. आणि या ठिकाणी बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑफिशियली कन्फर्म झालेला आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे. या GR मध्ये बघा, या संदर्भात स्पष्ट उल्लेख देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी बघा GR झालेला आहे, निधीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ऑफिशियली हे कन्फर्म झालेले आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा GR स्पष्टपणे या ठिकाणी वाचू शकता. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. बघा, ही साम TVची बातमी पाहू शकता, ऑफिशियली कन्फर्म आहे. आजपासून हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये, सप्टेंबर हप्ता. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, बघा एकनाथ शिंदे साहेब यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असाच भारी राहू, मोदी साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र घेईल भरारी, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणालेले आहेत. ही योजना अजिबात बंद होणार नाही, ही योजना कायम सुरू राहील, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे व लाडक्या बहिणींना वचन दिलेले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधान केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना KYC करावी लागणार आहे, पात्र लाभार्थ्यांनाच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार, असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणालेले आहेत. तर बघा, आत्ता सध्या तुमची KYC झालेली नसेल तरी काळजी करू नका, सर्वांना KYC करावी लागणार आहे. यासाठी जवळपास 2 महिन्याचा अवधी दिलेला आहे. या संदर्भात अजितदादांनी सुद्धा माहिती दिली आहे. सर्वांना करावी लागणार आहे KYC, त्यामुळे काळजी करू नका. वेबसाईट पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाली की सर्वांना KYC करता येणार आहे, त्यामुळे कोणीही घाबरण्याचं कारण नाही आहे. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती प्रमुख 4 ते 5 प्रकारचे अशा प्रकारे एरर येत आहेत. त्यापैकी पहिला जो एरर येत आहे तो अशा प्रकारे आहे, सदर आधार क्रमांक योजनेच्या यादीत समाविष्ट नाही. बघा, जर तुमचा आधार क्रमांकच त्या यादीत नसेल तर तुम्हाला तो एरर येणार. दुसरा एरर येत आहे OTP संदर्भात, OTP व्हेरिफिकेशन फेल होत आहे किंवा इनव्हॅलिड और एक्सपायर्ड OTP अशा प्रकारे एरर येतोय. तर हा पण एरर भरपूर जणांना येतोय. त्यानंतर बघा, तिसरा एरर येतोय, वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन. म्हणजे हाय ट्रॅफिक म्हणजे खूप जास्त लोक आता तुमच्यासारखी किंवा खूप जास्त लाडक्या बहिणी ट्राय करत आहेत एकाच वेळी, त्यामुळे वेबसाईटवरती जास्त प्रमाणात ट्रॅफिक झालेलं आहे, त्यामुळे ते एरर येत आहे. त्यानंतर असा एरर येत आहे, आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींच्या यादीमध्ये नाही आहे. हा सुद्धा भरपूर जणांना, असं कोणत्याही तुम्हाला एरर येऊ द्या, आत्ता सध्या वेबसाईट व्यवस्थितपणे चालत नाही आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत, तर त्यांनी सांगितलेलं आहे, बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार, याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त
करते. तर बघा ही वेबसाईट आता सध्या चालत नाही आहे. भरपूर जणांना ई-के-वाय-सी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. तर ही अडचण लवकरच शासन दूर करणार आहे व सुरळीतपणे वेबसाईट सुरू होईल. त्यानंतर सर्वांना ई-के-वाय-सी करता येणार आहे. आता बघा दिवाळी अगोदरच सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी यावर्षी गोड होणार. कारण की दिवाळी अगोदरच 15वा हप्ता जमा करत आहे महाराष्ट्र शासन. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे 1 वर्ष आता पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या वर्षातील 2-3 महिन्याचे हप्ते सुद्धा व्यवस्थितपणे जमा केलेले आहेत महायुती सरकारने. त्यामुळे महाराष्ट्र शासन महायुती सरकारचं कौतुक संपूर्ण लाडक्या बहिणींमार्फत करण्यात येत आहे. आता बघा आदिती तटकरे मॅडम यांनी 15वा हप्त्याची तारीख सांगितलेली आहे. तर बघा सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल. 2-3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे. तर बघा आधार संलग्न म्हणजे तुमचं आधार कार्ड, सर्वांना रिक्वेस्ट आहे आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा. आता सर्वांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी ही अपडेट दिलेली आहे. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होईल. तर या ठिकाणी बघा आता एक्झॅक्टली कोणत्या तारखेपर्यंत हे पैसे वितरित होतील. तसेच या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी सांगितलेला आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती ऑफिशियल संकेतस्थळावर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील बघा त्यांनी सांगितलेलं आहे पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी पूर्ण करावी ही नम्र विनंती त्यांनी केलेली आहे. तर बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे 2 महिन्याची मुदत दिलेली आहे. त्यामुळे ई-के-वाय-सी झाली नसेल तरी सुद्धा घाबरू नका. आता लाडक्या बहिणींना एक्झॅक्टली हप्ता जमा होणार आहे हे कन्फर्म झालं, परंतु कधीपर्यंत पैसे येतील तर महत्त्वाची सूचना लाडकी बहिणींचा हप्ता आजपासून लवकरच जमा होणार आहे. सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता असणार आहे. तर बघा सप्टेंबर महिना म्हणजे आता सोमवार आणि मंगळवार 13 सप्टेंबर 14 सप्टेंबर तारखेच्या आत ज्यांची ई-के-वाय-सी झाली असेल किंवा नसेल झाली तरी पण सर्वांना हे पैसे येणार आहेत. तसा GRच आलेला आहे. त्यामुळे सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये 13-14 तारखेपर्यंत पैसे जमा होतील.